आणि पहिल्या वचनामध्ये, पहिल्या 3 वचनामध्ये ती पण त्याला दुसरे पत्र, त्याचा दुसरा अध्याय, याच्या 1, 2 आणि 3 वचनामध्ये, माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठाई असलेली जी कृपा तिच्यात बलवान होत जा, ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षासमोर मजपासून ऐकल्या त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू मनुष्यात सोपवून दे. हालेलुया. आम्हाला योग्य लोकांच्या हाती हे शिक्षण देणं गरजेचं आहे. योग्य लोकांच्या हाती पुरून ठेवणाऱ्याचे नाही. एक मालक, एक धनी गावाला निघाला आणि त्यानं एकाला 5, एकाला 3, एकाला 2 आणि एकाला 1 दिलेला आहे. टॅलेंट किंवा त्यांना तो काही पैसा किंवा नाणे दिलेले आहे. 5 वाल्याने 10 केलेले आहे, 3 6 केलेले आहे, 2 4 केलेले आहे आणि 1 वाल्याने काय केलं ते एक टॅलेंट वाल्याने किंवा 1 नाणे मिळालं, पुरून ठेवलं, खाटा करून पुरून टाकले. जे टॅलेंट किंवा ज्या गोष्टी मिळाल्या त्याला काय केलं माहितीये का? असं मातीमोल शिक्षण करायचं नाही. जे शिक्षण मिळालेलं आहे त्याची किंमत अशी मातीमोल करायची नाही. आम्हाला शिक्षण मिळाले, आता ते आम्हाला प्रॅक्टिकल मध्ये उतरण्याची वेळ आहे. हालेलुया. आम्हाला कमी शॉर्ट टर्म मिळालेला, पण देवाला धन्यवाद की तुम्हाला शॉर्ट टर्म तरी ट्रेनिंग मिळाली. कितीतरी सेवक लोक आहेत की ज्यांना ट्रेनिंगच मिळाली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण देवाने त्यांना पाचारण केलं, विश्वास बनवून त्यांनी पुढे नेलेला. देवाचं कार्य पुढं ते चालू ठेवत नाही. आणि बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे जे शिक्षण आम्हाला मिळाले, आता आम्ही नेक्स्ट जनरेशनला, पुढच्या पिढीला ते देण्याकरिता तयार असणं गरजेचं आहे. सेवकांसाठी तेच, आणि जे ग्रॅज्युएट होतात तेच, त्यांच्यासाठी देखील तेच, आणि जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी देखील तेच. आम्हाला नेक्स्ट जनरेशन तयार करण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. कारण आम्ही जबाबदार लोक आहोत. एका दिवशी तो घरधनी परत येणार आहे. हालेलुया. आम्हाला सगळ्यांना माहिती, किती जणांना माहिती आहे की येशू परत येणार आहे. हालेलुया. तो परत येणार आहे, मग बाळ बनून येणार नाही. तसा पूर्वी आला, आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. येऊ नका. पहा, जो मोठा आनंद लोकांस होत आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, आणि ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या नगरात बाळ जन्मला आहे. तो कोण आहे? ख्रिस्त प्रभू आहे. आता तो बाळ म्हणून जन्मास येणार नाही, तर तो न्याय करायला येणार आहे. आणि कशाचा न्याय करणार माहिती आहे का? आम्ही केलेल्या चुकांचा, अपराधांचा.